अच्छा, मैं अभी दोबारा सेंड करती हूँ। हाँ, मैंने सेंड कर दिया है बच्चों। यस मैम। अटेंडेंस को थैंक यू मैम। वेलकम। अच्छा, आज आपण केला मी कोणी अभ्यास? आजची प्रार्थना जरा वेगळी म्हणजे हे यस मॅम. हो मॅम. केला आहे. वेगळं. हो मॅम. मॅम ही प्रार्थना लय छान आहे. हो मॅम. आणि ही प्रार्थना ऐकली ना की अभ्यास करण्यासाठी एक नवा उत्साह म्हणजे हे होतो, नवा उत्साह येतो. यस मॅम. मॅम मॅम आपण जो गणित भाग 2 चा चॅप्टर म्हणजे चालू आहे आपला, तो चॅप्टर आमच्या शाळेत उद्यापासून सुरू करणार आहेत आमच्या टीचर शाळेत. यस मॅम. यस मॅम. मॅम आमच्या मॅम सिलेबस लय लवकर घ्यायलेत शाळेत, काय समजत नाही. आमचं जे तुम्ही गेल्या वेळेस शिकवलं होतं ना तेच आहे आणि उद्या जे तुम्ही आज शिकवणार आहात ते शिकवतात 5.4. हा 5.4 चाललंय आपला 5. मॅम आमच्या शाळेत पार्ट 1 चा चॅप्टर 5. मॅम आमच्या शाळेत पार्ट 1 हा धडा झाला ना, झाला. की हा धडा थोडा कठीण आहे, बाकी सगळे सोपे आहेत. आपला पार्ट 1 चा झाला ना 5th लेसन? येस मॅम झाला आहे. यस. हो मॅम. हो झाला आहे. हो मॅम झालाय. हा एक धडा थोडा जॉमेट्रीचा कठीण आहे, बाकी जॉमेट्री पार्ट 2 चे बाकी सगळे लेसन खूप सोपे आहेत. आणि पार्ट 1 चा पुढचा लेसन कोणता आहे? 6th वाला लेसन. 6th कोणता आहे? पार्ट 1 बघावं लागेल. येस मॅम. पार्ट 1 चा ना, पार्ट 2 चा वर्तुळ. पार्ट 1 चा अर्थ नियोजन आणि पार्ट 1 चा ना अर्थ नियोजन आहे 6वा पाठ. अच्छा, हा अर्थ नाही. ठीक आहे, सोपं आहे अर्थ नाही. तुम्हाला कोणकोणते धडे आहेत आता एक्झामला, आता जी परीक्षा होणार आहे तुमची मॅम चाचणी परीक्षा? 5व्या धड्यापासून ते 7व्या धड्यापर्यंत आहे. आणि मॅम पार्ट 2 चं Part 1 5व्या धड्यापासून जे 9व्या धड्यापर्यंत आहे. यस मॅम. काय? येस मॅम. हो मॅम. पार्ट 1 चा मॅम घटक चाचणीचं तुम्हाला जर वाटत असेल तर घटक चाचणीचं आणखीन सांगितलं मॅम नाही. म्हणजे आमची ना जानेवारी महिन्यामध्ये घटक चाचणी आहे आणि सेकंड फेब्रुवारी महिन्यामध्ये वार्षिक परीक्षा आहे आणि घटक चाचणीचं अजून आमच्या शाळेतून आम्हाला द्वितीय सांगितलेलं सत्राचं नाही. द्वितीय सत्रामध्ये सगळं मध्ये तो पोर्शन पूर्ण असतील सगळे, म्हणजे 5 पासून पुढचे सगळे धडे असतील. येस मॅम. मॅम तुम्हाला ना खरंच गणिताचे लय म्हणजे जमलिंग होते मॅम, कन्फ्युजन लय होतात म्हणजे गणितामध्ये. मॅडम पण खूप फास्ट घेऊलेत मॅम. आणि आणि मॅम ते 2 चलातील समीकरणाचं तुम्ही एका दिवसात एक धडा शिकवतो. तुम्ही छान शिकवलं होतं आणि ते समजलं पण होतं. आणि शाळेत गेल्यावर मॅडमनी वेगळंच काहीतरी सांगितलं आणि त्यात कन्फ्युजन झालंय. धडीकडचं पण फारसं लक्षात नाही राहिलं आणि तिकडलं पण मॅम. येस मॅम. मग आपले हे आहेत ना व्हिडिओ येतात आपले जे आहेत ते बघायचे, परत कळेल. मॅम पण ते व्हिडिओ दिवसभर म्हणजे आमची 10 ते 4 पर्यंत रेकॉर्डिंग मॅम 10 ते 4 पर्यंत शाळा असते आणि गणिताचा मॅडमचा पिरियड फक्त 2च पिरियड असतात आणि त्यात पण कधी मॅडमला आमच्या वर्गावर येता येत नाही आणि त्यामुळे त्यांना कमी वेळ मिळतो. त्यामुळे ते इतक्या फास्ट घेतात की एका म्हणजे मॅम 30 मिनिटामध्ये ती मोठे मोठे 2 चलातील रेषीय समीकरण जे शाब्दिक उदाहरण आहेत का ते 30 मिनिटामध्ये ते 4-4 5-5 गणित एकदा सोडून दाखवतात. नुसतं बोर्डवर लिहून दाखवतात, ते समजतच नाही काय शिकवलं पुढं. छान शिकवतात असं नाही, ते वाईट शिकवतात असं होत नाही.
मग तुम्हाला जर कळायचं परत रेकॉर्डिंग बघा, मग तुम्हाला मी खरं ना हा 5वा धडा ठेवणार होते, 5वा धडा नंतर शिकवणार होते, पण मग नंतर राहिला तर, कारण हा खूप मोठा धडा म्हणून मी आधीच घेऊन व्हिडिओ बाकी तर मॅम प्रॉब्लेम आहे काय ना, म्हणजे घरी मोबाईल एकच असतो आणि तो क्लाससाठी आहे, आणि जर व्हिडिओ बघितले तर पुन्हा क्लासमध्ये नेटच डाटा हो संपतो मॅम. परत. सगळ्यांचा तेच प्रॉब्लेम आहे मोबाईल आहे आमच्या. ना, एक गणित फक्त रिपीट घेऊन वगैरे नाहीये का त्यांच्याकडे जाऊन डाउनलोड करून घ्यायचे कोण माहिती तिथं मॅम, तुम्ही फक्त नाही, पण वायफाय कसं असतं, वायफाय वर जर म्हणजे घरी जो असतो ना वायफाय राउटर वगैरे असतात. नो मॅम मॅम आमच्या इथे आणि इथे नसतो, पण मग मॅम तुम्ही प्लीज रिक्वेस्ट, तुम्ही फक्त जे सराव संच आहेत ना त्यातले एक तरी गणित फक्त रिपीट घ्याल मॅम प्लीज. म्हणजे एक्झामच्या टाइम मॅम तुम्ही आता सोडून पाठवता मॅम आता नको, कारण अगोदरच क्लासला खूप म्हणजे वेळ गेला आहे कंटिन्यू करा आणि तो नाही आता नाही, आता मी पुन्हा नाही शिकवणार ते धडे, आधी आपलं पोर्शन होते, मग आपण एक्झामच्या पाहिजे तर रिवाइज येस मॅम. येस आता मॅम. नाही घेणार. ओके मॅम. आता आपण 5.3 आपण सुरू करूया आता. येस ओके मॅम. 5.3 की 5.4? 3 आहे माझ्या मते आता. बघा 5.3 मध्ये आपल्याला 5.1 आणि 5.2 मध्ये आपल्याला समांतरभुज चौकोनाचं होतं. 5.3 मध्ये आपल्याला इतर जे सगळे चौकोन आहेत त्यांचा अभ्यास आहे. मग आता इथे तुम्हाला पहिले 2 जे एक्सरसाइज आहेत, पहिले 2 जे सराव संच आहेत ते समांतरभुज चौकोनावर आहे. पहिला जो सराव संच आहे 5.1 तो समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्मांवर आहे, आणि दुसरा जो आहे तो समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या, म्हणजे समांतरभुज एखादा चौकोन आहे हे कसं ओळखायचं, त्याच्यासाठी कोणती कसोटी वापरू शकतो, त्याच्यासाठी दुसरा सराव संच आहे. आता आपल्याला बाकीचे सगळे जे चौकोन आहेत ते बघायचे. तर आणि त्याच्या समांतरभुज चौकोनाच्या पुढचा जो चौकोन आहे तो आहे आयत, रेक्टँगल. आता आयत जो आहे की नाही, तो आयत कसा असतो माहित आहे, आयत पण एक समांतरभुज चौकोनच असतो. म्हणजे काय, तर आयत म्हणजे समांतरभुज चौकोन म्हणजे काय, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात तो समांतरभुज चौकोन. येस मॅम. आयत पण एक समांतरभुज चौकोनच असणार. आयताच्या पण समोरासमोरील बाजू काय असतात, समांतर असतात. पॅरलल अपोजिट साइड्स. पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोनाची खरी व्याख्या काय आहे, की ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्याला आपण समांतरभुज चौकोन म्हणतो. आयत पण समांतरभुज चौकोन आहे. मग त्याला आयत का म्हणायचं, समांतरभुज चौकोन का नाही, कारण याच्यात थोडासा एक्स्ट्राचं काहीतरी आहे, जास्तीचं काहीतरी आहे. मग आयतामध्ये जास्तीचं काय आहे समांतरभुज चौकोनापेक्षा, याला आपण समांतरभुज चौकोन न म्हणता आयत रेक्टँगल का म्हणतो, कारण हा जो चौकोन आहे ना बाजू समांतर असतातच, पण या चौकोनाचे सगळे कोन जे आहेत ना ते काटकोन असतात, म्हणून याला आपण वेगळं नाव दिलेलं आहे. कारण हा जरी पॅरलेलोग्राम असला, जरी हा समांतरभुज चौकोन असला, तरी एक एक्स्ट्राची त्याची प्रॉपर्टी काय आहे, एक्स्ट्राचा त्याचा गुणधर्म काय आहे, की त्याचे चारही कोन सारखे असतात आणि ते 90 अंशाचे असतात. बाकी तर तो समांतरभुज चौकोनच आहे, पॅरलेलोग्रामच आहे हा, कारण त्याच्या समोरासमोरील बाजू समांतर आहेत म्हणून पॅरलेलोग्राम. पण आयत का म्हणायचं, कारण पॅरलेलोग्राम मध्ये जो नाहीये गुणधर्म तो याच्यात आहे. कोणता आहे, त्याचे चार सारखे असतात 90 अंशाचे, 90 डिग्री एव्हरी अँगल. कोन चारही कोन 90 अंशाचे असतात. येस मॅम. आता हा आयत आहे. आता आयत आहे याच्याकडे एक्स्ट्रा एक गुणधर्म आहे की त्याचे चारही कोन काटकोन असतात. आणखी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा गुणधर्म, बाकीचे सगळे गुणधर्म याच्यात आहेत जे समांतरभुज चौकोनामध्ये आहेत. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म कोणते कोणते आहेत,
समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील बाजू एकरूप असतात. याच्या पण समोरासमोरील बाजू एकरूप असतात. जसं समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन एकरूप असतात, याचे तर सगळेच कोन एकरूप आहेत. समोरासमोरील तर असणारच आहेत, कारण सगळेच कोन एकरूप आहेत. म्हणून अपोजिट अँगल, ऑल अँगल्स सगळेच सारखे आहेत. आणि कर्णाबद्दलची एक प्रॉपर्टी आहे. समांतरभुज चौकोनाचे जे कर्ण असतात, कर्णाची कोणता गुणधर्म आहे समांतरभुज चौकोनामध्ये? याचे कोण परस्परांना दुभागतात. परस्परांचे दुभाजक असतात. आता त्याचे समांतरभुज चौकोनाचे जे डायगोनल्स आहेत ते बायसेक्ट करतात एकमेकांना, म्हणजे कर्ण परस्परांना दुभागतात. याचे पण कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे जिथे ते छेदतात तिथे ते दोघं पण एकमेकांचे सारखे भाग करतात इथे. आता आणखी एक कर्णासंबंधी याचा जास्तीचा गुणधर्म आहे कर्णाचा. कर्ण परस्परांना दुभागतात, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, ही तर प्रॉपर्टी याच्यात आहेच, गुणधर्म याच्यात आहेच. पण कर्णाचा आणखी एक गुणधर्म आयतामध्ये आहे की त्याचे कर्ण फक्त दुभागतच नाही, तर त्याचे कर्ण एकरूप पण असतात. आयताचे कर्ण काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट इन रेक्टँगल. जेवढा एसी हा असेल ना तेवढाच बीडी, लांबीला बीडी पण तेवढाच असणार. पॅरेलेलोग्राम मध्ये तसं नाहीये. पॅरेलेलोग्राम मध्ये कर्ण लहान मोठे असतात, एक कर्ण मोठा तर एक लहान असू शकतो. हा पॅरेलेलोग्राम आहे. समांतरभुज चौकोन आहे हा दुसरा. याचे कर्ण असं एकरूप नसतात, कर्ण दुभागतात फक्त, म्हणजे कर्ण एकमेकांचे. म्हणजे हा जर बघा, हा आता PQRS समजा पॅरेलेलोग्राम आहे, तर PR समजा 10 असेल आणि SQ 8 असेल, म्हणजे ते छोटे मोठे असतात. तर इथे तुमचा जर PR 10 असेल तर PR चे दोन सारखे भाग 5-5 होणार, म्हणजे PX आणि RX 5 असणार आणि SX आणि QX 4-4 असणार. तसं इथे कर्ण दोन्ही सारख्या लांबीचे असतात, म्हणजे पहिला जर AB जर 10 असेल तर DB जर 10 असेल तर AC पण 10च असणार. आणि म्हणून हे चारही भाग सारखे होणार, 5-5-5-5. बरोबर? इथे तसं नाही होत. इथे हे दोन 5-5 होतील, पण हे दोन 4-4 होणार, कारण हे लहान मोठे कर्ण असतात. दुभागतात दोन्ही पण एकमेकांना, पण ते सारखे नसतात. समजला फरक कर्णांचा इथे गुणधर्म? आणि हे कर्ण पण एकरूप असतात, आयताचे कर्ण रेक्टँगल. तर हे आयताचं आपण बघितले गुणधर्म. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, आयताचे सर्व कोन काटकोन असतात, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि आयताचे कर्ण एकरूप असतात. असे ह्याचे गुणधर्म आहेत आयताचे. म्हणजे opposite sides of rectangle are congruent, all angles are congruent of 90 degree. Angles सगळे congruent असतात 90 डिग्रीचे. Diagonals bisect each other and diagonals are congruent of rectangle. कळलं? येस मॅम. याच्या पुढचा जो आहे तो आहे समभुज चौकोन. समभुज. आता समभुज चौकोन जो आहे तो पण समांतरभुज चौकोनच असतो. मग याच्यात वेगळं काय आहे? जसं आयत पण समांतरभुज चौकोनच असतो, कारण त्याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात. समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान असतात. समान मापाच्या असतात, चारही बाजू सारख्या असतात. चारही बाजू एकरूप असतात. जसे आयताचे चारही कोन एकरूप असतात की नाही? येस मॅम. आयताचे चारही कोन एकरूप असतात. येस मॅम. म्हणून तो आयत आहे. तो पण ऍक्च्युली समांतरभुज चौकोनच आहे, पण त्याचे चारही कोन काटकोन असतात, म्हणजे सारखे असतात, म्हणून त्याला आपण आयत म्हणतो. आणि हा जो आहे समभुज चौकोन, हा पण समांतरभुज चौकोनच आहे, म्हणजे याच्या सुद्धा समोरासमोरील बाजू समांतर असतात, पॅरलल असतात, अपोजिट साइड्स. पण याला समभुज चौकोन का म्हणायचं?
म्हणून याला आपण समभुज चौकोन म्हणतो. नाहीतर हा आहे समांतरभुज चौकोनच. ठीक आहे. पण एक्स्ट्राची ह्याची प्रॉपर्टी काय आहे, एक्स्ट्राचा गुणधर्म काय आहे की त्याचे चारही बाजू सारखे आहेत, म्हणून हा समभुज. बघा नावातच कळतं, समभुज, रोम्बस, इंग्लिशमध्ये रोम्बस म्हणतो आपण याला. तर याचे गुणधर्म काय आहेत, तर याचा बाजूचा गुणधर्म आहे की सगळ्या बाजू सारख्या असतात. कोणांसंबंधीचा काय गुणधर्म आहे, तर याचे कोण समोरासमोरचेच सारखे असतात, सगळे कोण सारखे नसतात त्याचे. जसं आयताच्या बाजूंचा गुणधर्म काय आहे, त्याच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, कोण सगळे एकरूप असतात आणि बाजू समोरासमोरील एकरूप असतात. आणि याच्यामध्ये बाजू सगळ्या सारख्या आहेत आणि कोण अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे सम्मुख कोण एकरूप असतात. जसं समांतरभुज चौकोनात पण तसाच आहे गुणधर्म. समांतरभुज चौकोनाच्या आणि कोण पण समोरासमोरीलच एकरूप असतात. नाही कळत, फरक नाही कळत या सगळ्यांमध्ये? येस मॅम, कळाला मॅम. समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील बाजू एकरूप असतात, समोरासमोरील कोण एकरूप असतात. आयताचे कोण सर्व एकरूप असतात 90 अंशाचे, पण बाजू फक्त अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट समान असतात. समभुज चौकोन तुम्ही असा काढू शकता किंवा असा पण काढू शकतात, चारी बाजू सारख्या दाखवायच्या. याच्यामध्ये तुमचा समोर सगळ्या बाजू सारख्या असतात, कोण तुमचे फक्त अपोजिट वाले कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे समोरासमोरील कोण. जसे आपण बघितलं की हा जर 60 असेल तर इकडचा समोरचा पण 60 असणार आणि त्याचा लगतचा मग 180 म्हणून मग हा 120 असणार आणि त्याच्या समोरचा हा 120. असं जसं समांतरभुज चौकोनात आपण केलं तसंच. कळलं? येस मॅम. आता कर्णासंबंधीचा काय गुणधर्म आहे, तर कर्ण हा पण समांतरभुज चौकोन आहे, त्यामुळे समांतरभुज चौकोनात जो कर्णाचा गुणधर्म आहे तो याच्यात पण आहे की कर्ण परस्परांना दुभागतात. हा एक गुणधर्म कर्णासंबंधीचा याचा आहे. आणि याच्यात आहे की कर्ण फक्त एकमेकांना दुभागत नाही, तर कर्ण एकमेकांना लंब पण असतात. म्हणजे काय, जिथे ते छेदतात तिथे 90 अंशाचे कोन तयार होतात. लंब दुभाजक म्हणतो. म्हणजे आधी फक्त दुभागणे आणि आता लंब पण, म्हणजे लंब दुभाजक असतात. कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. बघा लक्षात घ्या मुलांना, कर्ण लंब असणे ही फक्त समभुज चौकोनात आणि एक पुढे चौरसामध्ये हा गुणधर्म आहे कर्णाचा. बाकी सगळ्यामध्ये कर्ण फक्त दुभागतात, लंब नसतात. आयतामध्ये कर्ण कसे असतात, आयताचे कर्ण समान असतात आणि एकरूप असतात. कर्ण दुभागतात आणि एकरूप असतात. समभुज चौकोनात कर्णाचा काय गुणधर्म आहे, ते एकरूप नसतात पण दुभागतात आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर पण असतात. लंब असतात. दुभागतात तर आहेत, दुभाजक तर आधीपासूनच आहेत, पण तो समभुज चौकोन असल्यामुळे त्याचा आणि जो प्रॉपर्टी आहे ती आहे परपेंडिक्युलरची. म्हणून समभुज चौकोनाची दोन्ही कर्णांचे दोन्ही गुणधर्म एकत्र करून एकच गुणधर्म बनवलेला आहे की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. लंब पण आहेत आणि दुभागतात पण. Diagonals of rhombus are perpendicular bisector of each other. परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, म्हणजे बायसेक्ट पण करतात आणि परपेंडिक्युलर पण असतात. कळलं? म्हणजे प्रत्येक चौकोन थोडासा वेगवेगळा आहे. सगळे हे आपण जे 4 प्रकार शिकणार आहे ना आता, ते सगळे समांतरभुज चौकोनाचेच प्रकार आहेत. पहिला समांतरभुज चौकोन, आयत, समभुज चौकोन आणि आता आपल्याला शिकायचं चौरस. हे कळलं? समभुज चौकोन प्रत्येकामध्ये काही ना काही फरक आहे, चौकोन वेगळा आहे.
जरी ते सगळे समांतरभुज चौकोनाचे प्रकार असले तरी त्याच्यात फरक आहे, म्हणून त्यांना नावं वेगळी दिली ना. जर सारखेच असते तर एकच नाव दिलं असतं. आणखी एक ह्याची समभुज चौकोनाचा आणखी एक गुणधर्म तुम्हाला दिलेला आहे की कर्णासंबंधीचाच आहे, की समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात ना हे सम्मुख कोनांना दुभागतात. सम्मुख कोनांना दुभागतात म्हणजे काय बघा, समोरच्या कोणांचे 2 भाग करतात. हा बरोबर. आता मी समजा हा समभुज चौकोन काढला आणि याचे कोण तयार होतात? नाही 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 90 अंशाचे नाही, ऐक. समान भाग होतात मॅम. हा घेतात ना, इथे 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 चारी कोण 90 अंशाचे बनतात. त्याचे ओरिजिनल, त्या चौकोनाचे ओरिजिनल कोण 90 अंशाचे नसतात, कळते का? जिथे कर्ण छेदतात ना तिथे 90 अंशाचे कोण बनतात. इथे इथे 4 जिथे छेदतात तिथे बघा. हा जर समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण आहेत ना, कर्ण म्हणजे आता मी हा समजा कर्ण काढला ना, तर हा कर्ण जो असतो ना तोच परस्परांना दुभागतो. तो सम्मुख कोणांचे 2 भाग करतो. सम्मुख कोणांचे 2 भाग करतो. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हा समजा 60 असेल कोण सारखे नसतात. हा याचे सगळे कोण सारखे नसतात, फक्त सम्मुख कोण सारखे असतात. हा 60 अंशाचा असेल तर याच्या समोरचा 60 अंश. आणि हा 60 अंश असेल तर त्याचा लगतचा कोण 120 अंश. 120 अंश. 120 अंशाचा होणार. 120 आणि त्याचा बरोबर समोरचा पण 120 अंश. तर इथे होता काय माहितीये, कर्ण मी काढला ना कर्ण, त्यामुळे ह्या 120 मापाच्या कोणाचे 2 सारखे भाग झाले. म्हणजे हे जे 2 कोण तयार झाले ना, म्हणजे आता समजा मी नाव दिलेलं आहे ABCD, तर जो पूर्ण ADC कोण जो आहे तो 120 अंशाचा आहे, पण ADB आणि CDB हे 2 कोण ADB आणि CDB किती असणार? 60 CDB 60, कारण ते 120 मापाच्या कोणाला दुभागतात. तसंच इथे पण होतं, इथे पण होईल. ते 2 समान भाग होतात, मग 120 एकाचा 60 आणि एकाचा 60. हा, आणि इथे पण तेच होणार. CBD आणि ABD इथले B जवळचे जे 2 कोण बनलेत ते पण 60. आणि दुसरा कर्ण जर मी काढला, इथे दुसरा कर्ण काढला तर इथे जे 2 कोण बनतील 30 अंशाचे, ते 30 अंशाचे. कारण दोन्ही कर्ण सम्मुख कोनांना दुभागत आहे. सम्मुख कोनांना नाही, म्हणजे त्यांचे 2 समान भाग होतात. बरोबर, कळलं? येस मॅम. समभुज चौकोनाच्या कर्णांचे 3 गुणधर्म झाले. एकूण समभुज चौकोनाच्या कर्णांचे 3 गुणधर्म झाले. कर्ण दुभागतात परस्परांना, कर्ण परस्परांना लंब असतात आणि कर्ण सम्मुख कोनांना दुभागतात. कर्णासंबंधी 3 गुणधर्म आहेत समभुज चौकोनाचे, कळले का? आता एकूण समभुज चौकोनाचे जर सगळे गुणधर्म समभुज चौकोनाचे जर बघायला गेले तर बाजू संबंधी कोणता गुणधर्म आहे? समभुज चौकोनाच्या बाजू कशा असतात? ह्या समान असतात. सगळ्या चारही बाजू एकरूप असतात. कोनासंबंधी गुणधर्म काय आहे समभुज चौकोनाच्या? हा, बाजू चारही एकरूप असतात. कोनासंबंधी त्याचे जे मेन कोन आहेत त्या संबंधी काय गुणधर्म आहे? ते परस्परांना लंब असतात. ते कर्ण नाही, कोन अपोजिट अँगल हे कॉन्ग्रंट असतात आणि ऍडजस्टंट अँगल सप्लिमेंटरी असतात. बरोबर, म्हणजे सम्मुख कोन एकरूप असतात, समोरासमोरचे कोन अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सगळे अँगल याचे कॉन्ग्रुएंट नसतात, कळलं? आणि कर्णासंबंधी 3 गुणधर्म आहेत एकूण. कर्ण कोणते कोणते?
कर्णासंबंधी AC डायगोनलचे आणि डायगोनलचे कर्ण AC आणि BD. नाही नाही, गुणधर्म कोणते? कर्णासंबंधीचे कोणते गुणधर्म सांगितले तुम्हाला? समभुज चौकोन. समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना लंब असतात. एकमेकांना लंब असतात. आणि समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. हो मॅम, दोन झाले. चौकोनाचे कर्ण समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप मॅम, नसतात. समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना लंब असतात. आणि समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात आणि समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. बरोबर, लंब असतात आणि दुभाजक असतात आणि सम्मुख कोन दुभागतात. ठीक आहे. येस मॅम. कर्ण एकरूप आयताचे असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात, याचे कर्ण एकरूप नसतात. समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात. ठीक आहे. त्यानंतर येतो आयत, त्यानंतर येतो चौरस, स्क्वेअर. चौरस जो आहे ना, चौरस हा पण एक समांतरभुज चौकोनच आहे, पण हा सगळ्या समांतरभुज चौकोनाचा राजा आहे असं आपण म्हणतो. कारण जेवढ्या पण आपण आधीचे 3 समांतरभुज चौकोनाचे प्रकार शिकलो, म्हणजे पॅरलेलोग्राम, समांतरभुज चौकोन, आयत, समभुज चौकोन, या सगळ्यांचे गुणधर्म या चौरसामध्ये आहेत. सगळे म्हणजे काय? येस मॅम, आहेत. त्याचे सर्व कोन काटकोन असतात. त्याचे सगळे कोन काटकोन असतात. हा आयताचा गुणधर्म त्याच्यात आहे. सर्व बाजू सारख्या असतात. हा समभुज चौकोनाचा गुणधर्म त्याच्यात आहे. याचे कर्णासंबंधित याचे 4 गुणधर्म आहेत. सगळे कर्ण परस्परांना दुभागतात, हा समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म. कर्ण एकरूप असतात, हा आयताचा गुणधर्म. कर्ण लंब असतात, हा समभुज चौकोनाचा गुणधर्म. आणि कर्ण सम्मुख कोनांना दुभागतात, हा पण एक त्याचा गुणधर्म आहेत. ते या एका चौरसामध्ये आहेत. याचे 4 कोन काटकोन, 4 बाजू सारख्या, कर्ण परस्परांना लंब असतात, कर्ण परस्परांना दुभागतात, कर्ण एकरूप असतात. सगळे येस कळलं का? मॅम. म्हणजे येस मॅम. येस मॅम. इथे जिथे छेदतील तिथे कर्णाचे 2 भाग तर होणारच आहेत. प्लस कर्ण एकरूप असल्यामुळे हे आतमधले 4 भाग PO, RO, SO, QO हे सगळे सारखे होणार. परत इथे ते लंब असल्यामुळे इथले 4 कोन पण 90 अंशाचे आहे. इथले पण म्हणजे SO, इथे जर O आहे, SOR, SOP, QOP, QOR, इथले 4 कोन ओच्या इथले 90 अंशाचे 90 अंशाचे, कारण लंब असल्यामुळे. येस बरोबर. मॅम. हे कर्ण सम्मुख कोन दुभागतात पण. म्हणजे आता इथे हे 90 अंशाचे कोन आहेत ना, मग हे 45-45 चे होणार. इथे पण हे 45-45 असे सगळे होणार. येस मॅम. ते 100चे असले तर ते 50-50 चे होते. नाही, पण 100चे नसतातच ना. चौरसाचे सगळे कोन 90 असतात. दुसरा ऑप्शनच नाहीये. 90 अंश म्हणून 45-45च होणार. कारण समभुज चौकोनात तो ऑप्शन आहे. समभुज चौकोनात वेगवेगळ्या कोनांची माप असू, तुम्ही 120 घेतलं तर तुम्ही 70-110 पण असू शकतं. मग तिथे बदलतात माप सम्मुख कोनांची. पण चौरस म्हटल्यानंतर त्याचे कोनच 90 अंशाचे असल्यामुळे ते दुभागतात आणि मग त्याचे 45-45 अंश असे 2 भाग होत कर्णामुळे. येस मॅम. येस मॅम. कळलं? आता आपण एक्सरसाइज घेऊ. हे सगळे गुणधर्म लक्षात ठेवायचे आणि आता आपण एक्सरसाइज सोडवायचे. आता तुम्ही पटापट उत्तर सांगायचे, मी नाही सांगणार तुम्हाला. येस मॅम. बघा, चौकोन ABCD आहे. चौकोन ABCD या आयत आहे. चौकोन ABCD आणि त्या आयताचे कर्ण O मध्ये छेदतात. म्हणजे असं एक आयत आहे. आयताचे कोन सगळे 90 अंशाचे असतात. आणि आयतामध्ये तो कर्णाचा गुणधर्म नाहीये जो सम्मुख कोन दुभागण्याचा आहे.
सम्मुख कोन दुभागण्याचा जो गुणधर्म आहे कर्णाचा तो एक तर समभुज चौकोनात आहे आणि चौरसात आहे फक्त. कळलं? येस मॅम. म्हणजे याचे कर्ण सम्मुख कोणाला दुभागत नाही, नाहीतर तुम्ही याचे 45-45 असे भाग नाही होणार. नो मॅम. कळलं येस ना? मॅम. येस मॅम. आता याचे जे हा ABCD आहे आणि त्याचे कर्ण O मध्ये छेदतात, म्हणजे हा AC आणि हा दुसरा BD हे दोन कर्ण O मध्ये इथे छेदतात. आता AC जर 8 सेंटीमीटर आहे, AC 8 सेंटीमीटर आहे, तर तुम्हाला विचारले BO किती असणार? 4 सेमी. 4 सेंटीमीटर. आणि जर कोण सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर का? कारण मॅम कारण हा आयताचे 8 कोन सेंटीमीटरचा झाला तर BO येस मॅम. मॅम AC हा कर्ण आहे व BD पण कर्ण आहे आणि आयताचे कर्ण हे समान एकरूप असतात, त्यामुळे BD एकरूप असतात. BD सुद्धा 8 सेंटीमीटर असेल आणि BO हा 4 सेमी असेल. BO 4 सेंटीमीटर. आधी असं लिहायचं की AC जर 8 आहे तर BD पण 8 असणार, कारण तिथे गुणधर्म लिहायचा की आयताचे कर्ण एकरूप असतात, म्हणून BD पण तेवढाच असणार AC एवढा. आणि नंतर मग लिहायचा BO जो आहे तो BD हाफ असणार, अर्ध असणार. मग तिथे पण एक गुणधर्म लागतो, कोणता? BO जर मी BD हाफ लिहिलं, 1/2 गुणिले BD असं जर लिहिले तर हा कोणता गुणधर्म आहे? BO बरोबर 1/2 BD हा कोणता गुणधर्म आहे? आयताचे कोन कर्ण नाही, आयताचे कर्ण एकरूप असतात बघा. आपण जेव्हा असं लिहिणार ना AC बरोबर एकरूप असतात. नाही, AC बरोबर BD बरोबर 8 याचा अर्थ होतो मॅम कर्ण एकरूप आहे. आयताचे कर्ण एकमेकांना दुभागतात. इथे दुभागणे म्हणजे काय, तर दोन समान भाग करणे. BOचं जे माप आहे ते BDच्या अर्ध का आहे, कारण कर्ण जे आहे ते परस्परांना दुभागतात. मग इथे कारण वेगळं आहे, इथे आयताचे कर्ण एकरूप असतात, हे कारण इथे येणार. AC आणि BD ची जी लांबी तुम्ही लिहिणार आहे ना सारखी, AC बरोबर BD बरोबर 8 सेंटीमीटर, इथे कारण लिहायचं आयताचे कर्ण एकरूप असतात. आणि जेव्हा तुम्ही BO बरोबर 1/2 BD लिहिता ना, तेव्हा काय कारण लिहायचं? आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. आयताचे कर्ण दोन्ही तिथे गुणधर्म लिहिता आले पाहिजेत. कळलं? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आता इथे आणखी एक गोष्ट दिली, कोन CAD तुम्हाला बरोबर 35 तर 35 ACB बरोबर किती? बघा CAD कोणता आहे? हा CAD कोण आहे? 35° असा आहे CAD. हा इथला 35 A च्या इथला, पण A पूर्ण नाही, A पूर्ण मॅम तो झालेला भाग पण 35° ACB बरोबर कारण ते विरुद्ध जर तर हे अर्ध आणि ते अर्ध. मॅम मी सांगू? हे 35 आहे तर मॅम जर DC आणि AB ही रेषा पॅरलल आहे एकमेकांना, मग आणि AC ही छेदिका आहे, मग कोन CAD आणि कोन ACB हे एकमेकांचे आंतरकोन असतील, आंतरविक्रम कोन. बरोबर बोलली तू, पण अंतर विक्रम कोण आहे, अंतरकोन नाही. तर ते कसे आहेत झेड मधले. एकरूप असतात. हे झेड असा
येस आणि आपल्याला माहित आहे झेड ह्या दोन रेषा समांतर आहेत. कोणत्या? एडी आणि बीसी समांतर आहेत आणि एसी त्यांची छेदिका जर घेतली. मॅम ते आंतरवित क्रम कोण एकरूप असल्यामुळे जर एक कोण 35 दिला तर त्याचा पुढचा पण 35 असतो. हे बघा हे दोन कोण आहेत इथे, डी सीएडी हा आणि एसीबी इथला, आणि ते झेड बनवतात म्हणजे ते व्युत्क्रम कोण आहे. आणि जर समांतर रेषा आहेत, आता या दोन समांतर रेषा आहेत, आपल्याला माहित आहे आयत हा समांतरभुज चौकोन असतो, म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर आहेत, म्हणजे एडी आणि त्या छेदिकेने तयार केलेले जे व्युत्क्रम कोण आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत, ते कॉन्ग्रुएंट असणार कारण रेषा समांतर आहेत. बरोबर ना? रेषा जर समांतर असतील तर व्युत्क्रम कोण एकरूप असतात. मग ते कारण लिहायचं, समांतर रेषांनी तयार केलेले व्युत्क्रम कोण. कळलं? हो मॅम. येस मॅम. ठीक आहे, आता आपण लिहाल ना तुम्ही? पुढचं देऊ? हो मॅम. बरं, पुढचं आता दुसरं गणित बघा. काय दिले आपल्याला? PQRS हा या समभुज चौकोन आहे. आता समभुज चौकोन काढायचा आहे आपल्याला, म्हणजे असा आहे, चारी बाजू सारख्या करायच्या. हा जो समभुज चौकोन आहे, चारी बाजू सारखी, PQRS. क्यूआर बरोबर 7.5 सेमी. आता इथे तुम्हाला चारी बाजू सारख्या असतात. PQ दिलेली आहे बघा, PQ 7.5 सेमी. चारी बाजू सारख्या असतात म्हणून PQ जर 7.5 आहे तर तुम्हाला QR विचारली, RS विचारली, ही सुद्धा 7.5 असेल. कोणती विचारली तर आता तुम्हाला 7.5 दिलं असेल. की कारण कोणती बाजू? चारी बाजू, कारण समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात. आता पुढे QPS दिलाय 75 अंश. QPS म्हणजे हा पूर्ण कोण 75 अंशाचा दिलाय. तर कोण PQR किती किती? मॅम PQR सुद्धा 75. PQR बघा ना कुठे आहे कोण? PQR त्याचा समोरील कोण आहे का? PQR हा 105 अंश असेल. हो मॅम, 180 वजा 75 अंश. कारण ते एकमेकांचे ऍडजसेंट अँगल आहेत. ऍडजसेंट अँगल आहे. तुमचा अपोजिट, तुमचा आता PQR विचारलाय, हा बरोबर. तुमचा हा 75 आहे, त्याचा अपोजिट जो आहे हा सेम 75 असणार, म्हणजे हा QRS किंवा SRQ विचारला तर तो 75. तो बघा विचारला इथे SRQ विचारला तर तो 75 कारण ते अपोजिट आहेत. कळते का? येस मॅम. आणि विचारले तर 175 वजा केले तर माप निघतं त्याचं. आणि जर ह्याचं पाहिजे, ह्या दोघांचं पाहिजे तर 75 180 म्हणून 75 वजा करायचं, म्हणजे हे 105 येणार. येस मॅम. 105 विरुद्ध. हा 75. येस मॅम. कळलं? येस मॅम. ठीक आहे, हे सोपं आहे. तिसरं बघा. तिसऱ्यामध्ये तुम्हाला चौरस दिलेला आहे एक. ते मगाशी मी सांगितलं तेच आहे. सांगा बरं मला आकृती काढून जरा उत्तर. सगळ्या कोणांची माप चौरसामध्ये तुम्हाला सगळ्या कोणांची माप गुणधर्मावरूनच मिळतात, बाकी असं काय करायलाच गरज नाही. येस मॅम. येस मॅम. एक चौकोन काढा IJKL, हा चौरस काढा, त्याच कर्णामध्ये छेदतात असं दाखवा. मॅम त्याला 1/2 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल. कशाला? IJKL ला 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर. कशाचं उत्तर पाहिजे तुला? IMJ. बघा याचे चारी कोण काटकोन असतात, सर्व बाजू एकरूप असतात, कर्ण एकरूप असतात.
कर्ण एकमेकांना एम मध्ये छेदतात. येस मॅम. सगळे गुणधर्म लक्षात आठवा जरा चौरसाचे. आणि मला सांगा IMJ किती असेल? कोण IMJ चा माप? मॅम 90 डिग्री. कारण 45 अंश. IMJ मॅम IMJ हा 90 अंश. कारण इथे चौरसाचे कर्ण हे एकमेकांना लंब मध्ये दुभागतात, त्यामुळे यम ह्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो. येस मॅम. ते परस्परांना असतात त्यामुळे. येस मॅम. कारण ते परपेंडिक्युलर असतात ना एकमेकांना. येस मॅम. साईन नाही दिलं तुम्हाला आपल्याला लगेच कळलं पाहिजे. हा, आता सांगा JIK किती असेल? JIK मॅम 45 अंश. 45 अंश. कारण कर्ण जे असतात ते समकोनांना दुभागतात. किती असेल LJK? मॅम ते सुद्धा 45 अंश. 45 अंश. ठीक आहे. येस मॅम. आता इथे तुम्हाला एक गणित आहे, ते फक्त सांगते मी तुम्हाला कसं सोडवायचं, तुम्ही सोडून आणायचं. ठीक आहे. बघा, एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी. एक समभुज चौकोन आहे, त्याच्या कर्णांची लांबी तुम्हाला 20 आणि 1 21. आता समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात. मॅम ते परपेंडिक्युलर असतात. येस मॅम. परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, पण कॉन्ग्रुएंट नसतात. म्हणजे लंबदुभाजक असतात. ते दोन सारखे भाग करणार, पण ते एकरूप नसतात. आणि कर्णांची लांबी 20 आणि 21. म्हणजे मोठा जो आहे तो 21 अंशाचा आहे, 21 सेंटीमीटरचा आहे, आणि छोटा जो आहे तो 20 सेंटीमीटरचा आहे. तर त्या चौकोनाची बाजू आणि परिमिती काढा. ठीक आहे. आता येस मॅम. एक बाजू काढली तरी बाकीच्या बाजू त्या तेवढ्याच असणार, कारण समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात. कर्ण एकरूप नसतात. कर्ण त्यांनी दिलेले आहेत आपल्याला वेगळे वेगळे. ठीक आहे. पण बाजू आपल्याला माहित आहे त्याच्या सारख्या आहेत. बघा हा कसं सोडवायचं. इथे समजा हा ABCD आहे, तर समजा AC कर्ण 21 आहे आणि BD कर्ण जो आहे तो 20 आहे. बरोबर आहे. AC समजा 21 आहे. येस मॅम. आणि BD आता ते समजा O मध्ये छेदतात, असं मी घेते. इथे O लिहिते. आता मला सांगा, जर AC 21 असेल तर AO किती असेल? 10.5. 10.5. CO पण 10.5 असणार. बरोबर आहे. DO आणि BO किती असणार? 10. मॅम 10. कारण BD तुमचा 20 आहे. आता एक काम करायचं आपण आहे ना, आपल्याला माहित आहे चौकोनाचे ह्या समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे ते लंब पण असतात. मग इथे एक काम करायचं, फक्त हा एक त्रिकोण घ्यायचा. कुठला पण एक त्रिकोण घ्या, 4 पैकी छोटे जे त्रिकोण बनतात. DOC हा जो आहे ट्रायंगल DOC, त्रिकोण DOC मध्ये हा जो कोन आहे ना एक O जवळचा, तो 90 अंशाचा आहे. कोन DOC 90 अंशाचा आहे की नाही? येस. कोन DOC. मग कोन DOC जर 90 अंशाचा आहे, याचा अर्थ तो जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे काटकोन त्रिकोण आहेत. हे चारी जे आहेत ना, इथे त्रिकोण बनले छोटे छोटे, ते चारीच्या चारी काटकोन त्रिकोण आहेत. येस मॅम. मग जर तो काटकोन त्रिकोण आहे, तर काटकोन त्रिकोणात आपण एक सूत्र वापरतो. कोणतं? काटकोन त्रिकोणात काटकोन त्रिकोणात बरोबर प्रमेयानुसार. मॅम पायथागोरस.
पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण मॅम वर्ग कर्ण बरोबर वर्ग पायावर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण वर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग या प्रमेयानुसार. मग ह्याच्यात कर्ण चौकोनाचा कर्ण नाही बघा, दोन कर्णांमध्ये कन्फ्युजन नका करू. आपल्याला आता त्रिकोण बघा फक्त. आपले चौकोनाचे ma'am. कर्ण एसी आणि बीडी आहेत, पण आता मला सांगा की त्रिकोण डीओसी या काटकोन त्रिकोणाचा हायपोटेनिस. आता इंग्लिश मध्ये वेगवेगळे शब्द आहेत. इंग्लिश मध्ये ट्रायंगलचा हायपोटेनस असतो आणि क्वाड्रिलॅटरलचा डायगोनल असतो. आपल्याला मराठीमध्ये दोन्हीला एकच शब्द आहे कर्ण. पण आता मला सांगा काटकोन त्रिकोणाचा कर्ण मॅम कोणता? डीसी हा हायपोटेनस असेल. डीसी म्हणजे काटकोनासमोरची जी बाजू आहे ओ हा काटकोन आहे, 90 अंशाचा कोन आहे. त्याच्या अपोजिट जी साईड असते 90 अंशाच्या समोरची जी बाजू असते ती कर्ण असते. मग आपल्याला काय मिळेल? डीसी वर्ग कर्ण वर्ग म्हणजे डीसी वर्ग बरोबर डीओ वर्ग ओडी वर्ग अधिक ओसी वर्ग. ओसी वर्ग. मग आता डीसी म्हणजे बाजूच आहे बघा. डीसी ही त्रिकोणाचा कर्ण आहे, पण समभुज चौकोनाची ती काय आहे? बाजू आहे. बाजू आहे. मग डीसी शोधा. मग ओडी तर तुम्हाला माहित आहे, ओडी किती आहे? 10.5. ओडी 10.5. तुम्ही वापरलेत ना, पायथागोरसचं सूत्र वापरता येतं ना? येस प्लस 10 स्क्वेअर. मग हे दोघांचे वर्ग करा, त्यांची बेरीज करा आणि नंतर वर्गमूळ काढा. स्क्वेअर रूट काढायचं. आणि मग स्क्वेअर रूट जे असेल ते डीसी, स्क्वेअर रूट जे असेल ते डीसी असणार. बाजूच्या पण तेवढाच बाजू असणार. मग तुम्हाला परिमिती काढता येईल. पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय? चारी बाजूंची बेरीज. चारी बाजूंच्या लांबी. मग एक बाजू मिळाली की चारी बाजू तेवढाच असणार, कारण तो समभुज चौकोन आहे. कळलं? त्यामुळे तुम्हाला परिमिती काढायची, बाजू पण काढायची सोपं आहे. फक्त तिथे काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं सूत्र वापरायचं. मॅम हा गणित जरा डबल रिपीट करता का शॉर्टकट मध्ये? बरं. आता हा समभुज चौकोन आहे की नाही? समभुज चौकोन. आता हे आपण ना समभुज चौकोनातच वापरू शकतो आणि चौरसात एक असं पायथागोरसचं सूत्र वापरू शकतो. का माहितीये? कारण इथला त्रिकोण, हे जे छोटे त्रिकोण काटकोन त्रिकोण कधी होणार? फक्त समभुज चौकोन असेल किंवा मग चौरस असेल तेव्हा. चौरस असेल तर, कारण त्यांचेच कर्ण लंब असतात. लंब. हो मॅम. 90 अंशाचे असतात. कर्ण परस्परांना लंब असतात, म्हणून इथला जो कोन आहे, इथले चारही कोन 90 अंशाचे होणार. ओच्या इथले. बरोबर आहे? म्हणून मी काय करणार? एक त्रिकोण घेतला, कुठलाही एक त्रिकोण घेतला तरी तुमचं उत्तर तेच येणार आहे. मग हा मी डीओसी घेते आणि डीओसी मध्ये आपल्याला माहित आहे की जो ओ कोन डीओसी कोन आहे तो 90 अंशाचा आहे. म्हणून मी काय करणार? इथे हा त्रिकोणामध्ये पायथागोरसचं सूत्र वापरणार. पायथागोरस म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर साइड प्लस साइड 2 स्क्वेअर. म्हणजे एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कारण त्रिकोणाच्या 3 बाजू असतात, त्यातली एक कर्ण असते आणि मग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची असते. मग इथे जो त्रिकोण आहे डीओसी, त्याच्यात डीसी कर्ण आहे, कारण ती 90 अंश कोनासमोरील बाजू आहे. म्हणून डीसी वर्ग बरोबर ओडी वर्ग. त्रिकोण कळला सगळ्यांना? कुठल्या त्रिकोणात मी पायथागोरसचं सूत्र वापरलंय? त्रिकोण डीओसी. मग ओडी वर्ग अधिक ओसी वर्ग. मग ओडीची किंमत 10.5 का? कारण डीबी पूर्ण 21 घेतलेला आहे. बीडी मी उलट लिहिलं का? ठीक आहे, बरं तुम्ही बरोबर लिहा. मी इथे मी ओडीची किंमत मी 10.5 घेतली. ऍक्च्युली मी बीडी जर 20 घेते तर ओडी 10 येणार. ठीक आहे, पण उत्तर तुमचं तेच येणार आहे. आधी 10 लिहायला पाहिजे होतं, मग 10.5. मग दोघांची वर्ग करायची, नंतर वर्गांची बेरीज करायची आणि जी बेरीज येईल त्याचं वर्गमूळ घ्यायचं.
हे माहित आहे ना? Yes, हो ma'am. मॅम. ठीक आहे, चालेल. कळलं आता सगळ्यांना? हो मॅम. आणि मग एकदा डीसी मिळाली की परिमिती काढता येईल, कारण डीसी एक बाजू आहे, चारही बाजू सारख्या आहेत, त्यामुळे 4ने फक्त बाजूची जी लांबी आहे तिला गुणायचं किंवा 4 वेळा बेरीज करा बाजूंची की झाली परिमिती. कळलं? Yes, ma'am. येस मॅम. मॅम येस मॅम. थँक्यू मॅम. आपली वेळ संपली. मॅम अटेंडन्स लिंक धाडा ना. आहे ना, पाठवली आहे बघा याच्यात, म्हणजे मगाशी पाठवलं. अच्छा, मी आता टीचरला सांगायला लागेल. पाठवली संगीता मॅमनी. हा, पाठवली बघा संगीता मॅमने. पाठवली. ओके मॅम. बरं बरं. मॅम चला, गुड प्रॅक्टिस नाईट. सेट 5.2 आहे. हो, हो. थँक्यू मॅम.